तरी कढी. मम्मी ब्लॉग बघताय ना, तर बघ तुझ्यापेक्षा भारी कढी मी करू शकतोय. आरड आरड जोरात आरड वांडरा. नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक देसाई तुमचा खूप खूप स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. गाईज खूप खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे. संडे टू संडे व्हिडिओ टाकू लागले मी हल्ली. काय फालतूगिरी घराकडे बसून होते, त्याच्यामुळे कालच जरा फिराक गेलेलं आहे. आणि आज आणले आपण बांगडे आणि आपणाला फ्रीमध्ये भेटलेली 5 सुंगटा मोठी. तर आता मी साफ करतो आहे. घराकडे मम्मी नाही, मम्मी गेली मुंबईत दादाकडे आणि पप्पा आणि मी दोघंच जण. तर पप्पांना काहीतरी वेगळा करूया. बांगडे इतके आणले, मी मांजर आणि कुत्रे तिघच जण खातो. पप्पा मासे खाणच नाही. तर आता जरा सुट्टी करतोय. आपण जागा पण मस्त भेटलेली आहे सुट्टी करू विथ आमचं चिंटू. पाणी बिडी एकदम निव्वळ येतात. तुम्ही शॉर्ट बघितले असतात ना, हरियाबाई सर डोवात मासे तरी होते. आता पाणी व्हावं लागलं तर पाणी सगळं इला, त्याच्यामुळे मासे वाचले होते ते. आणि त्यांच्यानी मासे धरले नाही आणि त्यांना गावले शॉर्ट काकीकडसून. तर ते मासे विसरत ठेवून गेले आणि बालदेत ठेवले नाही आमच्या. तर बालदेत 2-3 मेले. म्हटलं हे काय घेऊन जाणार नाही, आम्ही परत डोबात सोडले. त्यांना जीवनदान दिले, माशांका जीवनदान. तर साफ करतो आता जरा. चलो लेट्स गो. तसे हे बांगडे बरे आहोत, इतके पण ह्या नाही आहोत. पण जरा आता तुमका ह्या दिवसातले असे ताजे भेटणार नाही, तरी पण त्यातल्या त्यात बरे आहोत. तर आपण जरा साफ करूया फटाफट. तुम्ही तोपर्यंत ना ह्यो नजारो बघल्यात लास्टच्या ब्लॉगमध्ये बघितले असत तर नाही बघ तर परत जाऊन बघा. तेव्हा मी या साफ करी होते काय ता काढूनदार. आता जरा आहे का कॅमेरा जरा हैसर ठेवते आणि साफ करते. बांगडो साफ करूची पद्धत. बांगड्यात पहिला असा उघडायचा पूर्ण ऐसा. बांगडो टाकून देऊ आहे. मासे कुत्रे येतले आणि परत खात्रे सगळ्या भात टाकवा. भात सगळी घाण काढून टाकू. आदळ आणून नाही, मी सुरी आणलं. चलता कापतो. एक धार जरा कमी झाली आता. अगले आता आपण जरा खोबरं किसूया. मासे साफ करून ठेवलं, मीठ वगैरे लावून ठेवले ते का. खोबरा किसतोय. खोबरा किसिंग तुमका माहीत असताना आपण सगळं करू देता. सो रोज मम्मी करता, आज मी करतलाय. लेट्स गो. खोबरा कसा किसतो तो दाखवायचा. सगळ्यांना माहिती आहे काय दाखवायचंय मी. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे वाटण तयार केलेला. त्याच्यातलं थोडा खोबरा मी ठेवलाय, सगळा नाही घालू. लाल तिखट मसाला घातलाय, अर्ध कांदा घातलाय आणि धणे घातलाय. त्या वाटण केला एकदम लाल भडक जातला. आणि आता फोडणी द्यायचं. आपला अजून कुकर लावचं बाकी आहे. आता वाजले आहोत इतके 11, म्हणजे 11:15 झाले. 10 मिनटं बाकी आहेत. तर आपला रेडी होताला जेवण लवकरच. कारण का तशी आज नाश्तो केलो, चपाती भाजी खाल्ली, भूक नाही अजूनपर्यंत. तर पटापट कुकर लावून घेत आहे आणि वाटण काढते. मासे आपले आहोत, माशांचा फक्त रव मसाला करू आहे भाजण्यासाठी. आणि फ्रॉन्स आहोत, ते पण भाजू आहे. थोडे 4-5 आहोत, ते वाजतलं. तर फटाफट वाटण लावून घेत आहे आणि कुकर लावून घेत आहे. मग गरमागरम जोग गावला. तो मित्रांनो, दुपारचे वाजले 12:15, 12:20 झाले आणि आपलं वाटण रेडी आहे. इकडे
भात पण रेडी आहे. तर आपण घालूया कढी फोडणी. तर माझ्या स्टाईलमध्ये, तुम्ही कशी घालतात मला माहीत नाही, पण मी माझ्या स्टाईलमध्ये घालतोय. इसमें जाएगा थोडासा तेल. तेल घालून झाल्यानंतर बारीक केलेलो कांदो, जो आपण अर्धो घातलो वाटणार, अर्धो मी ठेवलेला आहे. आणि फ्लेवरसाठी एक मिरची उभी चिरलेली. आता याच्यात टाक्या वाटण. एवढा वाटण म्हणशात तर 2 टायमाक होईया आमका, रात्री पण आणि आताच पण. त्याच्यामुळे एवढा केलाय. थोडी जरा जाडच करतलंय. एवढा लाल लाल कलर एकदम मस्तच दिसता, पॉवरफुल एकदम. बघा एवढी कढी बनवली आपण. थोडी जराशी जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही ठेव, एवढी बनवली. आणि माशांसाठी रवा तयार केलेलो आहे मी. जरा 2 चळचळीत भाजू आहे. हे बघा 2 ठेवलेले ते भाजू घेऊ. सकाळ आता योग रात्री. आणि फ्रॉन्स 4-5 ते भाजते. एका जरासं अजून आता कढी येऊ नये. कढील्यानंतर आपण बांगडे टाकतो त्याच्यात. टुबुक 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 टुबुक. आणि हलवायची नाही जास्त. हलवल्यात का तो बांगडो सुपीस काटलो त्याला ते असा कढी योग देऊ होते का. मग आतमध्ये लगेच मासो शिजायला जास्त वेळ लागणार नाही. कढीत एकदा केल्यानंतर गरम जाता जाम. पाऊस लागणार आहे. पाऊस 5 मिनिटं येता गायब, येणार नाही. यात ना आपण 4 सोला घालूया. यंदा काय करूक नाही, पण ही माझ्या मते मामीन दिलेली मम्मी. 4 घालूया. जरासा असा आंबट जाऊ होई ना. ही काय माहीत नाही आंबट आहात का नाही, तरी पण मी टाकतोय 4-5 बरेच टाकलंय. टेस्टी जातली कढी. मम्मी ब्लॉग बघताय ना, तर बघ तुझ्यापेक्षा भारी कढी मी करू शकतोय. कढी एक जरा कढीलो. आता आपण त्याच्यात सोडूया बांगडे. उमळ येऊ देता नाही. कढी एक बारीक गॅस करायचो आणि त्याच्यात 1 बाय 1 एका साईडनी बांगडे सोडायचे. म्हणजे काय मासो असत तो, आपण बांगडे करतो. टुबुक टुबुक टुबुक. आणि कलेजा होतो बांगड्याचो, तो आपण याच्यात टाकूया जरा. तो ह्या झाला मीठ लागान ते का तो ह्या झाल्यावर पाहतो जरा, तरी पण चांगले लागतात. कलेजी असलेली बांगड्याची कलेजी ही बघा कलेजी. कॉल कलेजी, बांगड्याची कलेजी. जरासं चमचो मध्ये फक्त साईड येईल तो पण. मस्त जबरदस्त वास येता. एका साईडला कढी शिजता तोपर्यंत कढी एक या साईडला शिफ्ट केलंय आणि इसर ठेवले पॅन. आता आपण बांगडे भाजूया. बांगडे आणि सुंगटा. मस्त येईल रव्यात जाड रव लावलं. टेक्स्चर कसं बरं जाड लेवर लेअर भरो लावलं रव भरपूर सगळं होय. आणि आपण ह्यात हळदीचा पान टाकू विसरलो. हळदीचा पान टाकूया, मग जरा फ्लेवर येतलो. आणि आता बांगडे भाजून घेऊया.
चार आणि चुर. थोडासा वरसून तेल घालूया. मित्रांनो आपलं जेवण रेडी झालेला तुम्ही बघू शकता. ये देखो. आता वाढून घेतोय आणि जे येतंय कारण का माका आता लागली आहे जबरदस्त मरणाची भूक. कॅमेरा सेट करताय. खय ठेव. गरमागरम भात आणि कढी. कढीतलं एक बांगडं घेऊया. सेपूट घेऊया. सेपूट आणि भाजलेलं एक बांगडं. आणि प्रॉन्स काय मी जास्त खाणे नाही सो प्रॉन्स 2 घेतलंय आणि रात्री 2 खातो. असा काहीसा जेवण आहे आपला. जेव घ्या मित्रांनो. एक फोटो क्लिक करतोय मस्तपैकी. खिचिक. चलो अभी जेवते हैं. कढी कशी झाली ती बघूया. गरम हा आणि बाहेर पण गरम जाता कारण का पाऊस नाही हा आणि लाईट पण आताच जाऊची फालतूगिरी. मस्त झाले. खरंच बरी झाली. मी गेल्या वेळा सांगणे ना पण जशी मम्मी करता तशी एवढी नाही जाव पण ठीक आहे मस्त. आणि बांगडा पण मस्त एकदम भाजलो आहे बा. गरम हा थोडं. वा क्या बात आहे. फक्त लाईट हवी होती. गरम होता आणि आमाडीला आमाडते तुका जोक पण. तर म्हटलं मित्रांनो असं काहीशी छोटंसं ब्लॉग केलं. तर व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटा या अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. बाय.